दर्शको नमस्कार. आज जागतिक महिला दिन. ज्यांच्या संघर्षामुळे आज करोडो स्त्रियांच्या हातात लेखणी आहे, अशा आधुनिक भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आज आपल्यात आभासी रूपात उपस्थित आहेत. आई, तुमचे मनापासून स्वागत. धन्यवाद. आजच्या युगातील शिकलेल्या लेकींशी संवाद साधण्यासाठी तू मला बोलावलंस, त्यासाठी तुझे खूप कौतुक आहे गजानन. सावित्रीबाई, त्या काळात जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडणेही पाप मानले जात होते, तेव्हा तुम्ही स्वशिक्षणाचे पाऊल कसे उचलले ते आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. मला माहित आहे, हे सोपे नव्हते. शिक्षणाची ओढ तर होतीच, पण त्याला दिशा दिली माझे पती ज्योतिराव यांनी. लग्नानंतर त्यांनी मला अक्षरांची ओळख करून दिली. त्यांनी केवळ मला शिकवले नाही, तर समाजातील प्रत्येक उपेक्षित मुलीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी सज्ज केले. 1848चा तो काळ. भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू करताना लोकांचा विरोध किती तीव्र होता. तो विरोध केवळ शब्दांचा नव्हता, तर कृतीचा होता. मी शाळेत जायला निघाले की लोक चिखल, दगड आणि शेण फेकत,